ईश्वरानं ही सुंदर पृथ्वी बनवली आणि या सुंदर पृथ्वीबरोबरच एक सुंदर अशी गोष्ट बनवली, ती गोष्ट म्हणजे माणूस. परंतु माणूस हे विसरलाय का काय माहीत नाही, पण आजकाल आत्महत्येच्या संख्या वाढत आहेत. लहानांपासून थोरांपर्यंत कुणीही आत्महत्या करायला लागले आणि आपलं जीव स्वतःच्या हातानं स्वतः संपवायला लागलेत. मित्रांनो, सध्या जगामध्ये आत्महत्येची संख्या वाढत आहे आणि ही अतिशय चिंतेची गोष्ट आहे. परंतु मित्रांनो, इतिहासामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला जगण्यासाठी प्रेरणा देतात आणि जीवन आनंदाने कसं जगावं याची शिकवण इतिहासातल्या काही गोष्टी आपल्याला देतात. नमस्कार मित्रांनो, मी संदीप यांके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण अशीच एक गोष्ट पाहणार आहोत की जी सत्य घटना आहे 2012 मधील. मेक्सिकोमध्ये जोस साल्वाडोर अल्वारांगा नावाचा एक व्यक्ती राहत असतो आणि तो व्यक्ती मच्छीमार असतो. त्या व्यक्तीचं काम असतं की समुद्रात जायचं, मच्छी पकडायची, आपल्या मालकाला द्यायची आणि त्याच्या मोबदल्यात त्याला जी रक्कम मिळणार आहे ती रक्कम घ्यायची, त्यानं आपलं घर चालवायचं. 2012च्या एक दिवशी जोस साल्वाडोर नेहमीप्रमाणे आपला मच्छी मारायला निघालेला असतो. त्याच्याबरोबर त्याचा जोडीदार कार्डोवाही असतो. कार्डोवा आणि जोस साल्वाडोर हे दोघं जण मच्छीमार करण्यासाठी, मासे पकडण्यासाठी समुद्राकडे निघतात. परंतु आज त्यांच्याबरोबर एक वेगळीच घटना घडणार असते. जोस साल्वाडोर आणि कार्डोवा हे दोघं जण समुद्रामध्ये मच्छीमार करायला निघतात आणि 2 ते 3 दिवसात ते माघारी येणार असतात. हा त्यांचा रोजचा दिनक्रम असतो. त्यांना अंदाज होता की आपण 2 ते 3 दिवस समुद्रामध्ये राहू आणि पाठीमागे येऊ. आणि मग ते दोघं जण थोडीशी सामग्री घेऊन, ऑकी टॉकी आणि त्यांना लागणारं अन्न घेऊन ते समुद्रामध्ये निघतात. त्यांची बोट ही साधारणतः 20 फूट अंतराची असते आणि त्या बोटीवरती कुठलंही छत नव्हतं. अशी उघडी अशी ती बोट होती आणि ती बोट घेऊन जोस साल्वाडोर आणि कार्डोवा समुद्रामध्ये जायला निघतात. समुद्रामध्ये गेल्यानंतर ते भरपूर अशी मच्छी पकडतात, त्यांना खूप मासे भेटतात. परंतु त्या ठिकाणी एक अघटित अशी घटना घडती. अचानक समुद्रामध्ये वादळ सुरू होतं, जोराचं वादळ येतं आणि त्या वादळामध्ये त्यांची बोट भटकली जाते. ते समुद्रामध्ये आतमध्ये खूप लांबवर जाते. वादळ थांबल्यानंतर ज्यावेळी ते वॉकीटॉकीनं त्यांच्या मालकाला संपर्क करतात तर दुर्दैव असं की त्या वॉकीटॉकीला चार्जिंग नसते आणि ती वॉकीटॉकी स्विच ऑफ होते. आता काय करायचं म्हणून ते दोघं जण ठरवतात की आता आपण वाट पाहूया कोणीतरी आपल्याला रेस्क्यू करण्याची. त्यांना आशा होती की कोणीतरी येईल आणि त्यांचा जीव वाचला जाईल, म्हणून ते बोटीवर कोणीतरी येण्याची वाट पाहत असतात. परंतु मित्रांनो, 1 दिवस होतो, 2 दिवस होतो, 4 दिवस उलटतात, पण त्यांना नेण्यासाठी कोणीही येत नाही. त्या ठिकाणी पुन्हा एक वादळ येतं आणि त्यांची बोट ही खोल समुद्रामध्ये आतमध्ये जाते. ती बोट अशा ठिकाणी असते की त्यांच्या आसपास 100 किलोमीटर अंतरावर फक्त समुद्र आणि समुद्र असतो. म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची बोट असते त्या बोटेच्या आजूबाजूला फक्त समुद्र असतो 100 किलोमीटर अंतरावर चारही बाजूने. त्या अवस्थेमध्ये ते 15 दिवस काढतात. आता काय करायचं, कारण त्यांच्याकडे जे खाण्याचे पदार्थ होते ते संपलेले होते. 2 ते 3 दिवसासाठी त्यांनी जे अन्न आणलं होतं ते अन्न संपलेलं होतं. त्यामुळे ते आता समुद्रावरचे जे पक्षी असतात ते पक्षी पकडून ते खाण्याचं काम करतात. त्याचबरोबर समुद्रातली मच्छी पकडून ते खाण्याचं काम करतात. परंतु हे असं किती दिवस चालणार. त्यांनी जी मच्छी पकडलेली होती ती मच्छीही आता वजन कमी करावं बोटीतलं आणि खूप दिवस झाले होते, जवळजवळ 1 महिना झाला होता. ती मच्छी खराब व्हायला लागली होती. म्हणून त्यांनी जी मच्छी पकडली होती किंवा जी मच्छी पकडण्यासाठी ते समुद्रामध्ये गेली होती, शेवटी तीच मच्छी ती समुद्रामध्ये टाकून देतात आणि आता ते वाट पाहावं लागतात की कोणीतरी आपल्याला वाचवायला येईल. त्यांच्याकडे खाण्यासाठी अन्न नसतं. समुद्रावर येणारे पक्षी, बेडकं आणि मच्छी खाऊन त्यांचा रोजचा दिनगुजारा चाललेला असतो. जोस साल्वाडोरचा जो मित्र असतो कार्डोवा, हा कार्डोवा मात्र हळूहळू तुटायला लागतो. त्याचं मानसिक संतुलन बिघडतं, कारण आसपास सगळा समुद्र असतो. त्याला फक्त पाणीच पाणी दिसत असतं आणि आता आपल्याला कोणी वाचवायला येईल ही आशाही त्याच्या मनात राहिलेली नसते. त्याचबरोबर त्याला वैताग आला होता ही रोजची मच्छी खाणं आणि ती शिजवण्यासाठी त्यांच्याकडे कुठलं साहित्य नव्हतं. त्यामुळे ती मच्छी आणि समुद्रावर येणारे पक्षी हे कच्चे खात होते. आता जवळजवळ 2 महिने उलटले होते आणि त्यांना आता अशी आशा होती की कोणीतरी आपल्याला वाचवायला येईल. म्हणजे जवळजवळ 60 दिवस झालं होतं ते दोघं जण समुद्रामध्ये अडकले होते. परंतु त्यांना कोणी वाचवायला येईल अशी आशा दिसत नव्हती. एक दिवस त्यांना त्यांच्या बोटीपासून लांब अंतरावर एक जहाज दिसतं आणि ते जहाजाला हात करतात, ओरडतात. परंतु यांची बोट लहान असल्यानं त्या जहाजावरील लोकांना ही बोट दिसत नाही आणि ते जहाज अगदी थोड्या अंतरावर निघून जातं. जोस साल्वाडोर आणि कार्डोवा यांचं जगण्याची आशा आता संपत चालली होती. कार्डोवा तर तुटत चालला होता
आता सगळ्यात मोठी अशी अडचण होती की पिण्याच्या पाण्याची. कारण समुद्रामध्ये भरपूर पाणी होतं, त्यांच्या बोटीच्या आसपास भरपूर पाणी होतं, परंतु ते पाणी ते पिऊ शकत नव्हते. कारण समुद्राचं पाणी खारं असल्यानं ते पिऊ शकत नव्हते. आणि त्यांनी जे पाणी आणलं होतं ते पाणीही संपलं होतं. जगण्यासाठी त्यांची आता धडपड सुरू झाली होती. जोस साल्वाडोरचा जो मित्र आहे कार्डोबा, त्या कार्डोबानं मात्र आता पूर्ण हार मानली होती. तो आजारी पडायला लागला होता आणि पाणी नसल्या कारणानं त्याची अवस्था ही खूप बघण्यासारखी झाली होती. आणि एक वेळ अशी ती की त्यांना जगण्यासाठी स्वतःचं मूत्र पियावं लागतं, कारण आजूबाजूला पाणी नव्हतं. आणि म्हणून ते स्वतःचं जे युरिया असतात, स्वतःचं मूत्र असतं, ते एका ठिकाणी साठवतात आणि ते रोज पितात. परंतु या गोष्टीची घृणा कार्डोबाला वाटत होती. जोस साल्वाडोर यालाही ती गोष्ट आवडत नव्हती, परंतु जगण्यासाठी त्याला हे करणं आवश्यक होतं, कारण समुद्रावर ते पाणी नव्हतं आणि त्यामुळे स्वतःचं वीर्य पिण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. अशामध्ये कार्डोबा हा दिवसेंदिवस तुटत चालला होता. तो आजारी पडतो आणि एक दिवस बोटीवरती स्वतःचा जीव सोडतो. समुद्राच्या आतमध्ये आता 90 दिवस झालेले असतात आणि जोस साल्वाडोरचा जो मित्र आहे कार्डोबा यानंही जीव सोडलेला असतो. जोस साल्वाडोरच्या आसपास फक्त पाणीच पाणी आणि तोही आता मानसिक संतुलन त्याचं बिघडत चाललं होतं. तो आता स्वतःशीच बडबड करायला लागला होता. त्याचा जो मित्र आहे कार्डोबा हा मेलेला 3-4 दिवस झालं होतं आणि तो तरीही त्यानं त्याचं जे प्रेत होतं ते प्रेत असं समोर ठेवलं होतं आणि तो त्या प्रेताबरोबर गप्पा मारायचा. काय चाललंय, कसं चाललंय, आणि तो एक त्याच्या मनाला आधार देत होता. म्हणायचा, थोडं काहीतरी खाऊन घे, हे जे बेडूक आहे हे बेडूक खाऊन घे, ही मच्छी खाऊन घे, थोडं शरीरामध्ये ऊर्जा येईल, थोडी ताकद येईल, असं तो त्या प्रेताबरोबर बोलत होता. परंतु कार्डोबा हे मेलेलं 3 ते 4 दिवस झालं होतं. त्यानंतर जोस साल्वाडोर हा होशमध्ये येतो, स्वतःला सावरतो आणि तो स्वतःला समजून घेतो की कार्डोबा आता जिवंत राहिलेला नाही. आणि मग तो 4 ते 5 दिवसानंतर त्या कार्डोबाचं जे प्रेत आहे हे समुद्रामध्ये ढकलून देतो. दिवसामागून दिवस चाललेले असतात. आता जवळजवळ 5 महिने उलटलेले असतात, परंतु कोणी वाचवायला येईल याची आशा आता वाटत नव्हती. जोस साल्वाडोर जो आहे त्याचं मानसिक संतुलन दिवसेंदिवस बिघडलेलं होतं, दाढी वाढलेली होती, त्याची अवस्था ही अगदी विचित्र झालेली होती. खायला काही नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, त्यामुळं त्याची जी त्वचा आहे ही पूर्ण हाडकाला चिकटली होती. शरीरामध्ये मांस अजिबात राहिलं नव्हतं आणि जोस साल्वाडोरची ही जगण्यासाठीची धडपड ही अजूनही चालू होती. त्याला अजूनही आशा होती की नक्कीच कोणीतरी येईल आणि आपल्याला वाचवल, आपण या संकटातून बाहेर पडू, असं त्याच्या मनामध्ये आशा होती. आणि ह्या आशेवरच तो त्याचं जीवन जगत होता. असं करता करता एक दिवस तो आभाळाकडे पाहतो, तर ढग जमा झालेले असतात आणि त्याच्या मनामध्ये एक आशेचा किरण जमा होतो. कारण आता पाऊस पडणार असतो आणि पाऊस पडल्यामुळं त्याला पाणी मिळणार असतं. त्याला समुद्रातनं बाहेर पडतो का नाही पडतो यापेक्षा आता पाणी पिण्याची त्याला जास्त गरज होती. त्यामुळं तो त्या आभाळाकडं आशेने पाहतो आणि पाऊस पडायला सुरुवात होती. तो पावसाचं पाणी बोटीवरती जमा करतो आणि त्या पाण्यावर नंतरचे काही दिवस पुन्हा जगतो. त्याचं जीवन हे समुद्रावर चालू असतं. समुद्रामध्ये ही एकटी बोट आणि त्या बोटीवर जोस साल्वाडोर ही आता ही कहाणी अतिशय रंजक होत चालली होती. असेच काही दिवस गेल्यानंतर एक दिवस जोस साल्वाडोर हा स्वतःच्या मनाशी बोलायला लागतो की खरंच आता मी हारलेलो आहे आणि आता जगणं मुश्किल आहे आणि ही शेवटची आशा आहे. त्याचाही धीर सुटलेला असतो, कारण अनेक दिवसापासून तो समुद्रामध्ये अडकलेला आहे. समुद्रावर येणारे पक्षी, समुद्रातले बेडकं, मच्छी असं खाऊन तो त्याचं पोट भागवतोय. कधीमध्ये जर पाऊस पडला ते पावसाचं पाणी जमा करून तो त्याची तहान भागवतोय आणि अशा प्रकारचं त्याचं जीवन हे चाललेलं आहे. जवळजवळ 200 दिवस उलटून गेलेले आहेत आणि त्याची ही जगण्याची धडपड चालू आहे. नक्कीच आपण या संकटातूनही वाचू, आपल्याला कोणीतरी वाचवल, आपण पुन्हा जीवन जगायला लागू ही आशा त्याला होती. आणि एक दिवस तो बोटीवर झोपलेला असताना तो डोळे उघडतो, समोर पाहतो तर त्याला आकाशामध्ये गरुड उडताना दिसतात. आकाशामध्ये गरुड त्याच्या बोटीभोवती घिरट्या मारत असतात आणि जोस साल्वाडोर याच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला लागतो. कारण त्याला माहीत होतं, तो अनेक वर्षापासून मच्छीमार करत होता, त्यामुळे त्याला माहीत होतं की गरुड हा जो पक्षी आहे हा खोल समुद्रामध्ये किंवा समुद्राच्या आतमध्ये कधी दिसत नाही. नक्कीच या ठिकाणी कुठेतरी जमिनीचा प्रदेश असला पाहिजे आसपास. त्यामुळेच हे गरुड पक्षी आहेत याची जाणीव त्याला झाली आणि तो उठून पाहतो
तर समोर काही अंतरावरती एक बेट असतं. त्याची बोट ही फिरत फिरत एका बेटाच्या जवळ आलेली असते आणि त्याच्या चेहऱ्यावरती आता हसू येतं, परंतु त्याची अवस्था आता बिकट झालेली असते. त्याची त्वचा जी आहे ही पूर्ण हाडाला चिकटलेली असते, कारण पोटामध्ये अन्न नाही. त्याच्यामुळे त्याची अवस्था जी आहे ही अत्यंत अस्वस्थ करणार आहे. तो अतिशय कमजोर झालेला आहे. तो कसं तरी त्या बेटाकडे पाहतो आणि आता त्याची बोट त्या बेटाच्या दिशेने जाईल अशी त्याला आशा होती, परंतु तो पाहतो की ज्या लाटा आहेत या लाटामुळे त्याची बोट ही त्या बेटापासून आता हळूहळू पुन्हा लांब चाललेली होती, पुन्हा समुद्राकडे चाललेली होती. आता मात्र जो सल्वाडोर ठरवतो की आता आपण या बोटीतनं उडी मारली पाहिजे, कारण त्याच्या समोरच काही अंतरावरती बेट होतं आणि त्याला वाटलं की आता जर आपण या बोटीतून उडी नाही मारली तर ही बोट पुन्हा समुद्रामध्ये जाईल आणि पुन्हा आपण वाचू का नाही याची गॅरंटी नाही. त्यामुळं जो सल्वाडोर त्या बोटीतनं उडी मारतो. पोहत पोहत तो त्या बेटाच्या दिशेने निघतो. त्याच्या शरीरामध्ये एवढी ताकदही नसती, परंतु जगण्याच्या आशेनं तो सगळी ताकद एकत्र करतो, सगळा त्याचा जोर लावतो आणि त्या बेटाकडं तो पोहत पोहत निघतो. आणि जसा तो त्या बेटावरती पोहोचतो बेशुद्ध पडतो, कारण गेल्या अनेक दिवसापासून त्यांना अन्न खाल्लेलं नसतं, व्यवस्थित पाणी पिलेलं नसतं. त्या बेटावरती काही मानवी वस्ती होती. त्यातले काही लोक पाहतात की एक बॉडी समुद्राच्या किनारी पडलेली आहे. लोक जमा होतात आणि ज्यावेळेस पाहतात की त्यांना समजतं की हा अजून जिवंत आहे, म्हणून जो सल्वाडोरला ते लोक घेतात, डॉक्टरला दाखवतात. त्याची अवस्था पाहतात, त्याची दाढी खूप वाढलेली असते, त्याची शरीराचं वजन फार कमी झालेलं असतं, त्याचं जी कातडी असते ही पूर्ण हाडकाला चिकटलेली होती. आणि मित्रांनो, ज्यावेळेस दवाखान्यामध्ये तो डोळे उघडतो आणि ज्यावेळेस त्याची सगळी स्टोरी पाहण्यात येते, त्यावेळेस असं समज की 438 दिवस तो समुद्रामध्ये राहिलेला होता. टोटल 438 दिवस. 438 दिवस तो त्याच्या जीवनाशी झगडत होता समुद्रामध्ये. आणि ज्यावेळेस त्याची मेडिकल ट्रीटमेंट पूर्ण होते, जो सल्वाडोर याला थोडं बरं वाटायला लागतं, त्याच्या घरच्यांबरोबर संपर्क केला जातो आणि मग त्याला त्याच्या देशामध्ये पाठवण्यात येतं. न्यूजवाले ही बातमी कव्हर करतात, पूर्ण देशामध्ये ही गोष्ट समजते, सगळीकडे जो सल्वाडोर याचं कौतुक होतं. त्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी होते आणि त्या चौकशीमध्ये असं कळतं म्हणजे 22,000 किलोमीटर तो त्याच्या घरापासून भटकत भटकत त्या बोटीमार्फत खूप लांब गेला होता, म्हणजे जवळजवळ दुसऱ्या देशामध्ये गेला होता. आणि ही जी कहाणी आहे ही कहाणी खरंच जीवनाला प्रेरणा देणारी आहे. जर तुमच्या जीवनामध्ये कितीही संकट आले तरी त्यातून काहीतरी मार्ग निघू शकतो. जगण्यासाठी तुमची धडपड, जीवनावर असणारं तुमचं प्रेम आणि तुमची इच्छाशक्ती या जगामध्ये काहीही करू शकतात, हेच या गोष्टीमधून आपल्याला कळतं. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल आजचा तर एक लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा, खुश राहा. धन्यवाद मित्रांनो.